दरड प्रवण क्षेत्राखाली असलेली मुंबई धोक्याच्या छायेखाली आहे। मुंबईतल्या 249 दरड प्रवण ठिकाणांपैकी तब्बल 74 ठिकाणी दरडी कोसळण्याचा गंभीर धोका आहे। 46 ठिकाणं अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत। हजारो झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर दररोज दरडी कोसळण्याची टांगती तलवार आहे। दरम्यान दैनिक पुढारीच्या बातम्यांचे पडसाद अधिवेशनातही उमटले असून आता नव्याने दरड प्रवण क्षेत्राचं सर्वेक्षण होणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली। मुंबई राज्याची राजधानी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई। मुंबई दोन पद्धतीचे लोक राहतात। एक श्रीमंत उंचीवरती राहणारे श्रीमंत लोक, तर रोज काबाड कष्ट करून रोज कामावरती जाऊन पोट भागवणारे सर्वसामान्य मुंबईकर। हेच मुंबईकर चाळीत सुद्धा राहताना पाहायला मिळतात, वेगवेगळ्या वस्तीवरती सुद्धा पाहायला मिळतात। मात्र जर पाहायला गेलं तर याच वस्तीमधल्या 46 वस्ती ज्या आहेत त्या दगड प्रवण क्षेत्राच्या खाली असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या बाबुलनाथच्या या लॉयलिका या कंपाऊंडमध्ये आहे। ही संपूर्ण मुंबईची खरी सिटी आहे आणि या सिटीच्या मध्यभागी जर पाहायला गेलं तर लॉयलिका कंपाऊंड आणि या लॉयलिका कंपाऊंडच्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर मोठा डोंगर आहे आणि डोंगराच्या खालतीच जर पाहायला गेलं तर सर्वसामान्य मुंबईकरांची घरं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्वसामान्य मुंबईकर रोज कामावरती जातात, दिवसभर काबाड कष्ट करतात, ती संध्याकाळी घरी येतात। पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो तो भूस्खलनाचा धोका असतो। अचानक मोठा पाऊस झाला, वारा झाला तर अचानक हा डोंगर कोसळून खालती सुद्धा घरांवरती हे संपूर्ण जो डोंगर असेल किंवा डोंगरातली जी माती असेल, झाडं असतील ती पडू शकतात। त्यामुळे दिवस कसा तरी सरतो मात्र रात्र कशी सरावी असाच एकंदरीत विचार या सर्वसामान्य या कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा वाटावा। 46 ठिकाणं ही अति धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत। दरडीच्या छायेखाली मुंबईत 249 दरड प्रवण क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत 46 ठिकाणी अति धोकादायक दरड प्रवण क्षेत्र आहे। पश्चिम उपनगरात 7, मुंबई शहरात 6 अति धोकादायक क्षेत्र आहेत। दरडग्रस्त भागात हजारो कुटुंब जीव मुठीत घेऊन राहतात। पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा सततचा धोका निर्माण होतोय। पालिकेच्या नोटिशीनंतरही रहिवासी स्थलांतरास नकार देतात। दरड प्रवण भागांचं नव्याने सर्वेक्षण होणार आहे। गेल्या पावसामध्ये ही भिंत पडलेली आम्ही बांधलेली, त्याच्यामुळे ती माती बिती खूपच खाली आलेली, एकदम घराच्या इथपर्यंत आलेली, अंगणापर्यंत। ते BMC ती माती तर उचलली पण आम्हाला बोलले ती दिवाळ बांधणार। अजूनपर्यंत काय त्याचा पत्ता आहे नाही आणि हे पत्रे मारून दिले टेम्परवारी। आता हे गेल्या वर्षाची गोष्ट आहे। आता हे पावसामध्ये किती दिवस पत्रे चालणार आहे? ते पत्रे परत पावसामध्ये तर जाणारच आहे ना, सोडून। महानगरपालिकेकडून दरवर्षी या ठिकाणी लोकांना जीवितहानी होण्याच्या पत्रकं या ठिकाणी लावलेली जातात आणि ही पत्रकं शेवटी लोकांना पण इथे या ठिकाणी जे रहिवासी आहेत स्थानिक, तर मी तुम्हाला एवढं सांगेन की कायद्यानुसार सगळे लोक या ठिकाणी फोटोपासवाले आहेत। त्याच्यामुळे लोकांना जर नियम बघितला तर SRAच्या नियमानुसार त्यांना 100 मीटरच्या आतमध्ये जाऊ शकत आणि जाणार कुठे? इथं लोकांना सुखसुविधा आहेत परंतु शौचालयाची अपूर्ण सुविधा आहे। त्यानंतर स्थानिक ठिकाणी पाण्याची थोडीशी अतूट पुरवठा आहे। या सगळ्या बाबीला सामोरे जावं लागतं।